नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुणे विमानतळावर विमान वाहतुकीचा नवा विक्रम, एका दिवसात 219 विमानांची उड्डाणे। मुंबई गोवा महामार्गावर राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला, राज ठाकरे यांची टीका। महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। सरकार समाजापासून दूर ठेवण्याचा कट रचतंय, मनोज जरांगे यांचा आरोप। महाराष्ट्रातील शाळांना यंदा 11 दिवसांची दिवाळी सुट्टी, 237 दिवस अध्यापन। सोलापुरात बंदी झुगारून अण्णाभाऊ साठे मिरवणुकीत डीजेचा दणदणाट। आंदोलकांना मारहाणीचा आरोप, संतप्त शिरोळ तालुका बंदीची हाक। शिंदवणे घाटात जलसंधारणाचा विक्रम, 50,000 चौरस फुटात काम। अमित शहा संसदेत निवेदन देणार, 2 मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। आश्रमशाळेतील 3 विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू, गडचिरोलीतील धक्कादायक घटना। मान्सून अधिवेशनात मोठी बातमी, एका राज्याचे नाव बदलण्याचे विधेयक। पशुधन विम्याचा भार होणार हलका, 85% अनुदानावर विमा मिळणार। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नोकरीच्या आमिषाने युवकाचा गोंधळ। बारामती 7 महिन्यात तिसरं विमान अपघात, विमान धावपट्टीवरून घसरले। जेनझीची दिशाभूल झाली म्हणून राजीनामा, धर्मेंद्र प्रधानचा दावा। महाराष्ट्रावर डॉल्फिन चक्रवादळाचा धोका, नद्यांना पूर येण्याची शक्यता। एल निनोचा महाराष्ट्राला फटका, कृषी उत्पादन घटण्याची शक्यता। लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा, हजारो सीसीटीव्हींचा पहारा। पुणे महापालिकेच्या आणखी 8 शाळा खासगी संस्थांकडे जाण्याची तयारी। राजकारणात नवं समीकरण, सुप्रिया सुळेसह 8 खासदार मोदींशी भेट घेणार। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, 130 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला। लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता याच आठवड्यात महिलांना 1500 रुपये मिळणार। मुंबई पोलिसांवर कार्यवाहीचा बडगा, 7 महिन्यात 12 निलंबित, 3 बडतर्फ। एआयच्या मदतीने प्रयोगशाळेत तयार केला व्हायरस, संशोधकांमध्ये चिंता। राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर, सुनील तटकरे विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। सध्या इतकाच, बघत रहा लोकतंत्र मिरर।